मी हात वर करतो, मी ट्रेनने रोज प्रवास करतो, मला माहिती आहे लोकांच्या समस्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या पक्षातले किती लोक, जुना भाजप नाही आजचा भाजप, किती लोक ट्रेनने प्रवास करत असतील? प्रसन्न, आताच मी मेट्रोने आलो, घाटकोपरवरनं निघालो आणि बघितलं की इथे यायला कमीत कमी 8:30 वाजले असते, म्हणून मी मेट्रोने आलो. आणि तुम्हाला सांगतो 1967 सालापासून मी रेल्वेने प्रवास करतो. मी घाटकोपरमध्ये जन्माला आलो आणि दादरमध्ये राजा शिवाजी विद्यालय, त्यानंतर रुईयामध्ये जायचो. त्यामुळे अगदी 4थी पर्यंत मी म्युन्सिपालिटीत शिकलो. 5वी पासून मी ट्रेनने घाटकोपर ते दादर हा ट्रेनने प्रवास करतो, आजही करतो आहे. अर्थात आता ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे, परंतु रेल्वेचं प्रवास हा काही माझ्यासाठी नवा नाही. पण प्रसन्न एक सांगतो, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि हे मला स्वतःला वैयक्तिकरित्या फील झालंय. 1975 सालची गोष्ट सांगतो. रात्री 9:05 3 नंबर दादरवरनं 3 नंबरला वरून निघणारी कल्याण फास्ट पकडण्यासाठी मी धावायचो. रात्री क्लास करून यायचो. 3दा कुर्ला ते विद्याविहार या दरम्यान 3दा मी पडता पडता वाचलो. मी लटकत येत होतो, गाडीला जागा नव्हती, शेवटची फास्टर नव्हती. त्यामुळे 1975 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये जरी गाड्यांची संख्या वाढली असेल, फेऱ्या वाढल्या असतील, 2 फेऱ्यांमधलं अंतर कमी झालं असेल, वेगवेगळ्या गोष्टी जरी आल्या असतील, आपण दुर्लक्ष करू शकत नाही. फलाटांची म्हणजे गाड्या नंबर ऑफ रॅकची संख्या वाढली असेल, परंतु असंही झालं तरी परिस्थिती मात्र कायम आहे, हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे.